श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी बामजला सुभद्रा. ग्रंथराज दासबोधातील आत्मनिवेदन भक्ती. श्रीमद दासबोध या ग्रंथाच्या अंतरंगाचे स्वरूप सांगताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ग्रंथा नाम दासबोध, गुरुशिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले येथे. किती मोजक्या शब्दामध्ये समर्थांनी ग्रंथाचे स्वरूप स्पष्ट केले आहे पाहना. दासबोध या ग्रंथाशिवाय आत्माराम, मनाचे श्लोक या लघु ग्रंथातसुद्धा भक्तीचाच गोडवा श्री समर्थांनी गायलेला आहे. याचे कारण सामान्य साधकांना ज्ञानमार्ग तितकासा सुलभ नाही. भक्तिमार्गच सरळ सोपा राजमार्गाप्रमाणे खाचखळग्यान रहित आहे. त्यामुळे कलियुगातील सर्व संतांनी या मार्गाचेच अवलंबन करण्याचा उपदेश केला आहे. भक्तीची व्याख्या करताना महर्षी शांडिल्यांनी म्हटले आहे, परमेश्वरावर परम अनुराग, परम प्रेम म्हणजेच भक्ती. भक्तीचे परम आश्रयदाते देवर्षी नारद भक्तीविषयी आपल्या भक्तिसूत्रात म्हणतात, त्या परमेश्वराविषयी अत्यंत प्रेमच भक्ती आहे आणि ती अमृत स्वरूप आहे. या ठिकाणी परमेश्वर, महान संत आणि सद्गुरू यांच्या चरणी नितांत प्रेम, अविचल श्रद्धाभाव आणि त्यांच्या अमृतमय उपदेशांचे काया वाचा मनाने परिपालन म्हणजेच भक्ती आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण सद्गुरू म्हणजे निर्गुण निराकार सच्चिदानंद परमेश्वराचे सगुण साकार चालते बोलते रूपच आहे ना. एक निर्गुण निराकार तर दुसरे सगुण साकार, एक अव्यक्त तर दुसरे व्यक्त, परंतु ही दोन्ही रूपे एकच आहेत. भक्तीच्या विविध प्रकाराबद्दल भक्त प्रल्हादाने श्रीमद भागवत ग्रंथामध्ये म्हटले आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. भगवान विष्णूंचे नाव, रूप, गुण आणि प्रभाव यांचे श्रवण, कीर्तन, स्मरण, भगवंताची चरणसेवा, पूजन, वंदन, तसेच भगवंताच्या चरणी दास्यभाव आणि सख्यभाव याशिवाय आत्मसमर्पण ही 9 प्रकारची भक्ती आहे. यातील प्रत्येकाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे, परंतु आत्मनिवेदन भक्तीचे स्वरूप अनन्यसाधारण आहे. या भक्तीचे विवेचन करताना श्री समर्थ म्हणतात, आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताच्या चरणी समर्पण करणे, आपले सर्वस्व त्याच्या हाती सोपविणे आणि त्यानंतर त्याविषयीची कामना, ममत्व, आसक्ती इत्यादींचा स्वेच्छेने त्याग करणे. या संदर्भात शास्त्रकार म्हणतात, परमात्म्याचे तत्व, रहस्य, प्रभाव आणि महिमा यांना समजून अहंकार रहित होऊन आपल्या तन मन धन सहित स्वतःला आणि आपल्या सर्व कर्मांना श्रद्धा आणि प्रेमभावाने परमात्म्याच्या चरणी समर्पण करणे
हीच आत्मनिवेदन भक्ती आहे. या भक्तीचे विवेचन करताना समर्थांची वाणी तर उंचावरून पडणाऱ्या धबधब्याप्रमाणे शुद्ध, निर्मल आणि ओघवती वाटते. ते म्हणतात, मी कशाचा बनलेला आहे हे याचा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्त्वे उरतात ते पाहावे. ही तत्त्वे कळली की आपण स्वतःला भगवंताच्या चरणी अर्पण करावे. भगवंताहून जो वेगळा राहतो, जो वेगळा उरतच नाही, तो भक्त बनतो. जो वेगळा राहतो तो भक्त नसतो. जो भक्त असतो तो भगवंतापासून विभक्त कधीच होत नाही आणि जो विभक्त असतो तो भक्त होऊ शकत नाही. आत्मानात्म विचार केल्याशिवाय या गोष्टी समाधानकारक रूप समजून येणार नाहीत. यालाच तत्वविवरण असे म्हणतात. भगवंत आणि भक्त यांचा परस्पर संबंध आकलन होण्यासाठी मीचे ज्ञान करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मी म्हणजे हा पंचभूतात्मक देह नव्हे, कारण पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राण माझे असे म्हणतो. म्हणजे मी ही इंद्रिये नाहीत, अथवा मन नाही, बुद्धी नाही, प्राण नाही. मी यांच्यापेक्षा वेगळाच आहे हे सिद्ध होते. नश्वर, ते सर्व नश्वर असून याप्रमाणे एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश होत जातो. तेव्हा आपण निराळे असे उरतच नाही. अशा प्रकारे तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते. मनुष्य म्हणजे देह, मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण. परंतु आत्मा हा खरा मी आहे, कारण देह आणि मन पंचभूतापासून निर्माण झालेले असून त्याच्यातच ते विलीन होणार आहे. परंतु आत्मा हा अचिंत्य, अविनाशी, अजन्मा असून तो परब्रह्माचा एक अंश आहे. देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा मी तत्व विचारापुढे टिकाव धरू शकत नाही. हा खोटा मी नाहीसा होणे हेच तर आत्मनिवेदन आहे ना. श्री समर्थांच्या पुढील वक्तव्यात ते म्हणतात, पृथ्वीवर मुख्य मूळ तत्वे दोनच आहेत. एक परमेश्वर आणि दुसरे विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती. या दोघांमध्ये मी हा चोर कोठून आला हो? विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता आणि विश्वाच्या अंतीसुद्धा केवळ आत्माच उरतो. त्यावेळी ही सत्यस्थिती असताना आपल्या मीपणाला अस्तित्व कोठे आहे? आत्मा सगळीकडे व्यापून आहे आणि तोच मीच तो आत्मा आहे असे श्रुतीचे वचन आहे. कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम. मी कोण आहे याचे उत्तर मी तोच आहे असे आहे. यावरून मी आणखी निराळा असण्याचे कारणच नाही हे सिद्ध होते. सोहम म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण आणि निरंजन आहे, म्हणजे दृश्याच्या कक्षेत न येणारा आहे. मी तोच असल्यामुळे त्याच्याशी अनन्य आहे. आत्म्याला द्वैत आणि अद्वैत याचा स्पर्शच होऊ शकत नाही. आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण असून तेथे गुण आणि अगुण दोन्ही नाहीत. परंतु मानवी बुद्धीला गुणाविना किंवा गुणाशिवाय वस्तूची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच आपण सर्व अनात्म वस्तूंना सगुण म्हणतो
परंतु आत्मवस्तू ही कल्पनेच्या पलीकडे असल्यामुळे तिला निर्गुण असे म्हणतात. जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमध्ये भेद आहे, तसाच अभेदसुद्धा आहे. जीवाचा जीवपणा विरला की शिवाचा शिवपणा विरतो. प्रथम जीव स्वतः शिव बनतो आणि नंतर परमात्ममय होऊन जातो. म्हणून मी कोणी वेगळा मानावयास काही आधारच नसतो. मी श्री समर्थ आपल्या उपदेशाचा सारांश सांगताना म्हणतात, मी देह आहे हा भ्रम आहे आणि ते असत्य आहे. एक परमात्मा तेवढा सत्य आहे. त्याच्याशी अनन्य होणे, एकरूप होणे, वेगळेपणाने न उरणे याचेच नाव भक्ती होय. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान आहे. ज्याप्रमाणे पंचभूतामध्ये आकाश श्रेष्ठ, देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ, त्याचप्रमाणे भक्तीच्या या 9 प्रकारात आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. ही भक्ती अशी आहे की तिचे अत्यंत श्रद्धाभावाने मनपूर्वक आचरण केले असता सायुज्य मुक्तीची प्राप्ती होते. या संपूर्ण विश्वाचा लय झाला तरी ही सायुज्य मुक्ती अचल राहते. तिच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या ठायी अनन्य प्रेम व त्यांच्या प्राप्तीसाठी भगवंतांना शरण गेलेल्या प्रेमळ गुरुदेवांचा सत्संग, उपदेश, सेवन करण्याने आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेले भगवंताचे नाव, रूप, प्रभाव, तत्व, महिमा यांनी युक्त अशा उपदेशाचे श्रवण, मनन, चिंतन करण्याने या भक्तीची प्राप्ती निश्चित होते. भक्तीच्या संदर्भात अर्जुनाला उपदेश करताना श्री भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात, हे पार्था, तरुण जाण्यास अत्यंत कठीण, अलौकिक आणि अति अद्भुत असे त्रिगुणात्मक अशी ही माझी योगमाया आहे. परंतु जे पुरुष केवळ मलाच भजतात, माझीच भक्ती करतात आणि मला अनन्य भावाने शरण येतात, ते या मायेला पार करून जातात. अर्थात हा दुस्तर भवसागर तरून ते जातात. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.